भेडसावू लागलेली आहे. जी परिस्थिती देशात आपण बघतो भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आखाती देशातल्या युद्धामुळे आणि सरकारकडून त्या संदर्भातल्या अफवा पसरवल्या जात आहेत सरकारकडून अधिकृत की सर्व काही अलबेल आहे आणि गॅसची टंचाई म्हणजे LPGची अजिबात पडणार नाही. भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे. कुठे सिलेंडरची कमतरता नाही. सिलेंडरचे भाव वाढणार नाहीत. या अफवा महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार पसरवत आहे. पण प्रधानमंत्री मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यामध्ये प्रचारात अडकलेले आहेत आणि त्यांच्या त्या भाषणामध्ये या विषयांचा उल्लेख नाही जो जीवनावश्यक आहे. त्यांच्या वतीनं लोक बोलत आहेत. सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. 25-25 दिवस सिलेंडर मिळणार नाही असं आता चित्र आहे. अनऑर्गनाइज कामगार लेबर जो सगळ्यात जास्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे ती हॉटेल इंडस्ट्री साधारण 40% बंद झाली. 40%. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये LPG अभावी हॉटेल्समधली हॉटेल्स बंद आहेत आणि 40% इंडस्ट्री बंद झाल्यामुळे तिथे परत रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला. ह्या कोणत्याही विषयावर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाही आहे. लोकांनी काय करायचं? नोटबंदीच्या वेळेला ज्या रांगा लागल्या, जशा रांगा लावून माणसं रांगेत मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेमध्ये होईल अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसत आहे. हे सरकार जनताविरोधी आहे. सरकार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये यशस्वी ठरल्यामुळे आपल्या देशावरती परिस्थिती ओढावलेली आहे. राऊतसाहेब, इराण हा खरं तर भारताचा जुना मित्र आहे. पहिल्यांदा कसं होतं की आपल्या देशानं इराणशी संवाद केल्यानंतर भारतात 2 तेलवाहू जहाजं संवाद झाला आहे असं अजून इराणकडून सांगितलं जात नाहीये. अधिकृत भारताकडनं अफवा पसरवल्या जातात. खरं म्हणजे इराणशी संवाद होणं गरजेचं आहे. इराणच्या तोंडानं संवाद करणार आहात. ज्या इराणचा सर्वोच्च नेता इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला त्याच्या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधी शोकसंवेदना व्यक्त केली नाही. तुम्ही कोणत्या तोंडानं बोलणार आहात? बरोबर. इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचं आहे युद्धाच्या ठिकाणी. पण भारतानं एक तटस्थ भूमिका घेऊन इराणच्या दुःखामध्ये सहभागी होणं गरजेचं होतं. खास करून इराणचे सर्वोच्च नेत्याचं निधन झालं या युद्धात आणि 200 जास्त कोवळ्या बालिकांचा मृत्यू किंवा हत्या या युद्धामध्ये झाली. ही अत्यंत दर्दनाक अशा संदर्भात अजूनही शोकसंवेदना व्यक्त केलेल्या नाही. फक्त हार्मोज समुद्रधुनीतून तेलाचे टँकर सोडा इथपर्यंत इराणचा संबंध आहे का? नाही. इराणच्याने आमचे राजनैतिक, व्यक्तिगत आणि सांस्कृतिक पण आहे. नाही म्हणून आम्ही गॅस काढून तुम्हाला देणार आहोत.
हा विषय भ्रष्टाचाराचा नाही, हा विषय मोदींनी आता सगळं काय अडाणीला विकलं भाजपने. फक्त काही नदी नाले शिल्लक होते त्यातली तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा. ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते. इथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी नाले गटार बरं का ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही. गटारांनाही किंमत आली आहे. भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती मला दिसते की सगळी गटारं जी आहेत ती राष्ट्रीय गोष्ट. हे आम्ही सांगतो का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारा ना. ही मोदींची योजना आहे, आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. हो, भाजपला का वाईट वाटतंय? भाजप मोदी विरोधी कधीपासून झाली? भाजपनी मोदींच्या विरुद्ध भूमिका घेऊ नये, लक्षात घ्या. आम्ही जी भूमिका मांडतोय गटार बचाव आणि गटार राष्ट्रीय संपत्ती, खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी ONGC कार्यालयात जाऊन तिकडल्या आणि मिठी नदी ताब्यात घेतली पाहिजे. गेल्या वर्षी जी काश्मीरमध्ये स्थिती होती, सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी बोलावली होती. तुम्हाला असं वाटतं का की एक आठवडा दिल्लीत होता, अशी सर्वपक्षीय बैठक परिस्थिती आता गरज आहे. पण दिल्लीमध्ये सध्या एक घोषणा धूम मचा रही, नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब. ही घोषणा पार्लमेंट बाहेर सर्वत्र धूम माजवते. कहाँ है नरेंद्र जी? नरेंद्र जी केरल में है, नरेंद्र जी कहाँ है? नरेंद्र जी तमिलनाडु में है, आसाम में है. नरेंद्र जी पार्लमेंटमध्ये नाही आणि सिलेंडर लोकांच्या घरात नाही. त्याच्यामुळे बैठक घेणार कोण? बैठक घ्यायला प्रधानमंत्री पाहिजेत ना, ते नाही आहेत. आणि जे राहुल गांधी सांगतात ते सत्य. यापुढे नरेंद्र मोदी हे पार्लमेंटला येतील की नाही शंका आहे, कारण त्यांना पार्लमेंटमध्ये तोंड राहिलेलं नाही असं जे गांधी म्हणतायत त्यात तथ्य आहे. या सगळ्या पूर्ण गॅसच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये एक महत्त्वाची अशी इम्पॅक्ट होते की हॉस्पिटल्स जे आहेत पालिकेचे असतील नाहीतर राज्य सरकारचे असतील की जे नायर हॉस्पिटल्स आहेत अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आता जे कॅन्टीन सुरू होते त्यांचे ते बंद झाले. बाहेरचे रुग्ण जे आहेत त्यांच्या पेशंटचे फार मोठ्या हाल होतात. आहेच ना. याच्यावरती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी हा वक्तव्य केलंय का? कोविड काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. माननीय ठाकरे मुख्यमंत्र्यांना त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा होईल याची काळजी घेतली, इंजेक्शन्स मिळतील याची काळजी घेतली, उपचार मिळतील याची काळजी. अशा प्रकारची काही योजना उपक्रम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार या ठिकाणी घेतली आहे का? तर मला अजिबात दिसत नाही. हां, हॉस्पिटलमध्ये जर कॅन्टीन्स बंद झाल्या असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या खाण्यापिण्याच्या ठिकाणी गॅसच्या अभावी या सगळ्या योजना बंद झाल्या असतील तर लोकांनी जगायचं कसं? धाबे बंद आहेत, छोटे हॉटेल्स बंद आहेत, खाण्यापिण्याच्या गाड्या बंद आहेत, वडापावच्या गाड्या बंद झाल्या आणि देवेंद्रजी म्हणतात आणि नरेंद्रजी म्हणतात सब कुछ ठीक आहे. काय ठीक आहे? वर्षा बंगल्यावर ठीक असेल, वर्षा बंगल्यावर जर एखादा गटार असेल त्यातून तुम्ही गॅस काढला असेल, पण ती यंत्रणा ते पाईप तुम्ही जनतेलाही द्या गॅस काढण्याचे ना, दिले पाहिजे. एकनाथ शिंदे ठाण्यातून गॅस काढत असतील, पार्थ पवार आणि म्हणजे बारामतीमधून पाईप एखाद्या गटारातून काढत असतील,
निदान पाईप तरी पुरवा गॅस काढायला गटारात. काय गॅस ठीक आहे, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे का आंदोलन दिसत नाही? वेगवेगळं तुम्ही तुमचे आंदोलन करून पाहतोय, काँग्रेस केलं उपट आदित्य ठाकरे नेते कुठे आहेत? आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सभागृहात आवाज काढताना दिसत नाही, या मैदानात कुठे आंदोलन करताना दिसत नाही. नाही, आम्ही आंदोलन, मी जे तुम्हाला म्हणतो मिठी नदीतून गॅस काढण्याची योजना आम्ही अंमलात आणू, हे आंदोलनच आहे. तिथे आदित्य ठाकरे राहणार करू ना. तुम्ही वाट का बघत नाही? गॅस काढण्याची प्रक्रिया सुरू आहे ना. विधानसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, त्यामध्ये समांतराच्या संदर्भात विधेयक मांडण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात तर प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूमध्ये सिलेंडर सुद्धा मिळेल असं सुद्धा विधेयक मांडलं पाहिजे. लोगों के घरों से सिलेंडर है, लेकिन सरकार में ये कह रही है कि विपक्ष भ्रम फैला रहा है, पेट्रोल डीजल और कोई कमी नहीं. मेरे पत्नी को 2 दिन से सिलेंडर नहीं मिल रहा है. मेरे पत्नी को मेरे घर में तुमच्या घरी स्वतःचे सिलेंडर नाही आहे. महानगर गॅसचं येत आहे, पण आम्हाला सिलेंडर पण लागते एखादं. असं म्हणजे पाईप गॅस पण आहे. पण सिलेंडरची गरज लागतेच ना कुठेतरी अख्ख्या घरामध्ये. सकाळपासून मला 60 ते 70 लोक भेटले निघताना की सिलेंडर कुठून मिळवायचं. ही परिस्थिती आहे देशभरामध्ये. काय भ्रम फैला होता है? आप मुझे बताइए उसमें भ्रम क्या है? दिल्ली में पार्लियामेंट में एक घोषणा धूम मचा रही है. मैंने कहा कि नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब. उसका जवाब देना चाहिए नरेंद्र जी ने कि मैं गायब नहीं हूँ, मैं सिलेंडर की खोज में हूँ, मैं नाले और गटार ढूंढ रहा हूँ. गटार से कैसा गैस का भ्रम है भाई. बड़ी बड़ी कतारें खड़ी है सिलेंडर के लिए, लखनऊ से लेकर मुंबई तक, कलकत्ता से लेकर चेन्नई तक, दिल्ली से लेकर जम्मू तक. लोग नोटबंदी के बाद कतार में खड़े हैं सिलेंडर के लिए. भारतीय जनता पार्टी का ये हॉबी है कि लोगों को कतार में खड़े करके मार दो. मोदी साहब कह रहे हैं कि आप टेंशन मत लीजिए, जिस तरीके से मैंने कोविड के काल को संभाला थी उस तरीके से मैं इसे भी संभालूंगा. हाँ, कोविड के वाला पूरा गंगा नदी में डेड बॉडीज बह रहे थे, संभाला. गुजरात में स्मशान में जगह नहीं मिल रही थी जलाने को, डेड बॉडीज को जगह जगह पे. क्या संभाला आपने? ईरान को लेकर से 2 जो एलपीजी के कंटेनर छोड़े गए हैं, कहा गया है सरकार की तरफ से, क्या कहेंगे? क्या ये भ्रम नहीं है? क्या भ्रम की बात करते हो तो ये भी भ्रम ही है मुझे लगता है. जब तक यहाँ कंटेनर आते नहीं, ये छोड़ा है हमारी कंटेनर्स को, तो मोदी जी ने ईरान को धन्यवाद देना चाहिए. हम इजराइल के साथ खड़े हैं, उसके बावजूद अगर ईरान ये मानवता दिखा रही है हिंदुस्तान के बारे में, रिश्ते निभा रही है, तो प्रधानमंत्री ने ईरान को धन्यवाद देना चाहिए. सिलेंडर नहीं है, आपने कहा आपके घर में भी सिलेंडर नहीं है सिलेंडर. मेरे जैसे हजारों लाखों लोगों के घर में सिलेंडर नहीं है. तो आप क्या करोगे? आप भ्रम, सब कुछ ठीक, फिर ये इतनी बड़ी बड़ी कतारें क्यों है सिलेंडर की? मैं अभी आ रहा था दादर से, मैं 3 जगह पे देखा लंबी कतार है. मैं भांडुप से निकला हूँ, लोग अपना एम्प्टी सिलेंडर लेके जा रहे थे. तो कौन सर्वदलीय बैठक होनी चाहिए क्या सर? सर्वदलीय बैठक होने के लिए प्रधानमंत्री दिल्ली में होने चाहिए. वो तो प्रचार में बिजी है. हाँ, राहुल गांधी जी के खिलाफ बात कर रहे हैं, हमारे खिलाफ बात कर रहे हैं. सिलेंडर के बारे में क्यों नहीं बात करते? आप जो ईंधन के भाव बढ़े हैं उसके बारे में क्यों नहीं बात करते? आप महंगाई बढ़ गई है युद्ध की वजह से, आप उनके बारे में क्यों नहीं बात कर रहे? नाही नवसाहेब, आणखी एक विषय की हा जो सगळा गॅस तुटवडा आहे किंवा विमानाचा जो हवाई मार्ग आहे, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता देशात यावेळेस IPL मॅच
सुरू करण्यास काही अडचण निर्माण होऊ शकतात असे नाही अजिबात अडचण निर्माण होणार नाही, कारण अमित शहाचे चिरंजीव जय शहा बरं का, हे IPL जर गॅस वगैरे लागणार असेल तर ते गॅसचं कंटेनर जे इराणवरून निघालेलं आहे ते IPL वापरतील. मोठी वाढ